तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, कारण राजगुरू कधीच संपणार नाहीत. त्यांची पुण्याई आहे त्यांच्यासोबत. जी लोक आपल्याला आवडत नाही ना त्यांना डोक्यातून मायनस करायचं आणि जे लोक आवडतात त्यांचा विचार करायचा. सिंपल. तुझं लग्न आहे म्हटल्यावर बाई आजी मलाच बोलवणार ना लग्नाची तयारी करायला. कविता ताई शांत हो. ताई अगं असं का रडतेस? शांत हो ना. हे घे कॉफी घे. नाही अगं नाही कसं घे कॉफी. काहीच खाल्लं नाहीयेस तू. नको मला. ताई छबी ताई शांत हो ना. नको ना रडू. अगं ताई कविता गेल्याचं मला सुद्धा वाईट वाटतंय. अशा प्रकारे सगळं होईल असं खरंच वाटलं नव्हतं. प्लीज शांत हो. मी काय कोणाचं वाईट केलंय ग? माझ्या कवितावर अशी वेळ आली. अगं ताई तू नाही कोणाचं वाईट केलंय. वेळ वाईट होते. तू सगळ्यांशी इतकं छान वागतेस म्हणून तर मला आवडतेस ना. माझी छवी ताई जी आता माझी वहिनी आहे. ताई ऐक ना. शांत हो. सावर स्वतःला. अगं नको ना रडू. तुला ना असं मी रडताना नाही बघू शकत. आणि जर तू अशी राहिलीस तर बायाजी नाही वाईट वाटेल. चालेल तुला? हा तू नाही ते एकटी नको बसू. आपण हॉलमध्ये बसूया किंवा देवघरात. चल. काय झालं घेऊ? हा कोणाचा फोन आहे? अगं मैत्रिणीचा फोन होता. राहू दे मी तिला नंतर करेन. तू चल आपण खाली जाऊया. चल. येऊ. थँक्यू. अगं ताई शांत हो. नको रोज बस करा ना. हो. फोन कर तुझ्या मैत्रिणीला. काहीतरी महत्वाचं सांगायचं असेल. मैत्री जप. माझी कविता तर गेली मला सोडून. तुझ्या मैत्रिणीकडे दुर्लक्ष करू नकोस. शांत हो. रडू नकोस आता. आले. देवी आई, काय इतकं वाईट वागलीस? का माझ्या कविताचं रक्षण नाही केलंस ग? का तिला या जगातूनच घेऊन गेलीस? माझी कविता माझ्यापासून खूप लांब गेलीये. इतकी लांब गेलीये की ती परत माझ्याजवळ कधीच नाही येऊ शकणार. छवी बाई आजी छवी इथे. एक मिनिट मी आत्ताच क्लिअर करते. कविता जाण्यामागे माझा काहीही हात नाही. मला याबद्दल काही माहित नाही. हे सगळं त्या प्रतीकने केलंय. तुला कसं माहित? मला अंदाज होता. उगाच खोटं बोलू नकोस. मी कशाला खोटं बोलू? तुला सांगितलं ना मला काही माहित नाहीयेत. आणि तसंही मी त्या कविताला कशाला मारू? मला काय मिळणार आहे त्या कविताला मारून? हा
खर तर माझ्या प्लॅन मधला सगळ्यात मोठा अडथळा तू आहेस. आज तोंडावर सांगते, सगळ्यात आधी मला तुझा काटा काढायचा होता. पण काळजी नको करूस तू, तुझा नंबर सगळ्यात शेवटी. कारण या मूर्ख राजगुरूंना संपताना बघून तुला ज्या वेदना होणार आहेत ना, त्यांनी मला जास्त आनंद होणार. या राजगुरूंसाठी तीळ तीळ तुटताना बघायचे मला. तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, कारण राजगुरू कधीच संपणार नाहीत. त्यांची पुण्याई आहे त्यांच्यासोबत. आणि राहिला प्रश्न माझा, तर तू माझ्या केसाला धक्काही लावू शकत नाहीस. शांभवी, लवकरच तू हे घर सोडून जाणार आहेस. कायमच तुरुंगात सडणार आहेस तू. त्यामुळे त्याच्या तयारीला लाग. मला वाटलं होतं कविता गेल्यावर जरा तरी शांत होईल छवी, पण नाही. तिची तर आता जखमी वाघीण झाली. कधी हल्ला करेल माझ्या. नाही, मला आता सावध व्हायला हवं. ही छवी आता मला कुठल्याही गोष्टीत अडकून पोलिसांच्या ताब्यात देऊ शकते. मला काही करून ती फाईल आधी माझ्या ताब्यात घ्यायला हवी. काय करतो या राजनाथ काय माहिती. फाईल कुठे? फाईल आत्ताच्या आत्ता मला आणून द्या. अनिकेत ऑफिसला जाण्याआधी सगळे पुरावे नष्ट कर असं तुला सांगितलं होतं ना मी. सारखं काय तुझं पैसा पैसा पैसा. मिळणार तुला पैसे. आधी काम कर, मग पैसे मिळणार, कळलं? तुझ्या एक्स बायकोसाठी इतकं तर करूच शकतोस तू. काय आय नो जे काही घडलंय ते खूप भयानक आहे. I'm sorry चप. And I'm very sure की हे सगळं प्रतीकनेच केलं असणार. ती शांभवी पण सामील असेल यात. I'm very sure. पण फिरंग्या, बिचारा कविताने त्यांचं काय वाईट केलं होतं? तिने फक्त मला सावध केलं होतं. त्याची एवढी मोठी शिक्षा मिळाली तिला. I know. चल शांत हो यार, रडू नको प्लीज. हे बघ, आता ना आपल्याला ना या सगळ्या गोष्टींना न्याय मिळवून द्यायचा आहे. तो प्रतीक आता पोलिसांच्या ताब्यात आहे. आज न उद्या त्याचं खरं बाहेर पडेलच. त्या शांभवीच्या विरोधात सगळेच पुरावे आहेत ना आपल्याकडे. फाईल आहे, तो व्हिडिओ आहे पैसे चोरी करतानाचा. त्यामुळे मला आता असं वाटतंय की आणखी कोणाबरोबर काही होण्याआधी आपण हे सगळे पुरावे बायज्जीला दाखवावे आणि सगळं सांगून टाकावे. नाही नाही नाही, नको. का नको? का फिरंग्या, आत्ता हे सगळं बायजीला दाखवून काहीही उपयोग होणार नाहीये. कारण आपल्या हातात पुरेसे पुरावेच नाहीयेत. मग शांभवी हे सगळं का करते, तिचं ह्या सगळ्यामागे काय कारण आहे याबद्दल खात्रीशीरच आपल्याकडे काहीच नाहीये. त्यामुळे ती आणखी काहीतरी वाईट करू शकते. फिरंग्या, आय नो सी, आय नो आपल्याकडे इनफ पुरावे नाहीयेत आता. छवी, आपल्याकडे वेळ पण नाहीये ना. आपण आणखी कोणाचा जीव धोक्यात नाही घालवू शकत. शांभवी अजून पण त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आजच कॉल झालाय त्यांचा.
आणि त्यांचा कॉल झालाय म्हणजे म्हणजे नक्कीच इथून पुढे काय करायचं हे पण त्यांचं ठरलं असणार. बघ, आपण ऑलरेडी कविताला गमावलंय. आता जर आपण शांत बसलो ना तर आणखी कोणाच्या तरी जीवाला धोका होईल. तुला कळतंय का? आणि या सगळ्यात जर कोणाला काही झालं ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही छफी. कारण मला सगळं माहिती असून सुद्धा मी काही करू शकलो नाही. मी शांत बसलो, मी काहीच केलं नाही. हे सगळं सहन होणार नाही मला. तुला कळतंय का? म्हणून मी सांगतोय की घरच्यांना सांगून टाकूयात आणि आपण थांबूयात तिला. हो 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 पिरंग्या, आपण सांगूया. पिरंग्या, तू उद्याच ऑफिसला जा, तिथून ती फाईल आणि ते पेन ड्राईव्ह घेऊन ये. आपण उद्याच हे सगळं बायजीला दाखवूया. हो, मी उद्या लवकर जाणार आहे ऑफिसला आणि सगळं घेऊन येणार. आणि छफी, तू काळजी नको करू, सगळं ठीक होईल. अरे कोण सकाळ सकाळ त्रास देत आहे बाबा? बोला बायको, काय म्हणताय? हा? नवीन नवऱ्याच्या खुशीत करमत नाही वाटत. जास्त अक्कल पाजवू नकोस. उठ आणि आधी ऑफिसला जा. याला काय लवकर जाऊन ऑफिसला काय झाडू मारणार आहे मी? तो अनिकेत ऑफिसला लवकर जातोय. तो तिथे पोहोचण्याच्या आत तो फाईल ताब्यात घे. काय कटकट आहे ग? तिकडे काल रात्रीची पॅरेल उतरली नाही आणि तू ते डोक्यावर उभे राहून मिऱ्या वाटतेस. बस ऐक ना, सांगितलं तेवढं कर. पैसे हवेत ना? मग काही करून मला फाईल आणून दे. हा. आज काही झालं तरी हे पुरावे घरी केलेच पाहिजे. परत लॉक करून गेला. फाईल सापडली? का नाही ना. तो अनिकेत लवकर आला इथे ऑफिसमध्ये आणि येऊन तो ड्रॉवर लॉक करून निघून गेला. कशी मिळणार फाईल? काय कर, ते लॉकर तोड आणि फाईल मिळव. हे बघ, छान आहे. ती उंटावर बसून शेळ्या हाक नाही, तिच्याकडून दुप्पट पैसे घेतले ना तर नाव राजनाथ नाही लावणार. किती वाजले त्यांना ना वेळेचं गांभीर्यच राहिलेलं नाहीये.
किती वेळा सांगायचं वेळेवर या वेळेवर या, पण कसलं काय? आता मला स्वतःला ड्राईव्ह करत न्यावी लागेल गाडी. आता जर मलाच गाडी ड्राईव्ह करायची असेल तर मग ड्रायव्हर कशाला ठेवलाय मी? काय कळत नाही मला आजकाल. काय शांत शांत, काय इतकी चिडचिड करतोयस? अगं तो आपला ड्रायव्हर विलास एक दिवस वेळेवर येत नाही. त्याला किती वेळा सांगितलं बाबा वेळेवर येत जा, आणि मी तर काल सांगितलं होतं उद्या ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे वेळेवर ये, पण कसलं काय अजून पत्ता नाही त्याचा. ठीक आहे, तू नको ना इतकी चिडचिड करू. शांत हो बरं. तू अशी चिडचिड करत ऑफिसला जाणार आहेस का सांग बरं? मग काय करू मी? दिवसाची सुरुवात कशी झाली, चिडचिड होणार नाही तर काय होणार आहे? तू नको ना चिडचिड करू, तू शांत हो ना. नक्की नको चिडचिड करू मी. एकदा हस हस. अरे शांभवी तुला हस म्हंटलो मी, तू रडायला का लागलीस तू? बस इथे बस बस शांत इथे. इकडे बघ माझ्याकडे. काय झालं? रडतीयस का तू? ग शांभवी शांत शांत. काय काय झालं? काय झालं शांभवी मला सांगशील का? आपली कविता किती जवळची व्यक्ती होती आपल्या सगळ्यांची. साकेत काय भयंकर होऊन बसले रे तिच्या बाबतीत. मला विचार केला तरी सहन नाही होते. शांत शांत शांभवी. ऐक ना, मी काय म्हणते, आपण आज संध्याकाळी सगळे एकत्र जमून तिला श्रद्धांजली देऊयात का? आपण सगळे मिळून तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करूया. मला बरं वाटेल. शांभवी रडू नकोस. करू आपण, तू म्हणशील ते सगळं करू. आपण सगळे एकत्र जमू आणि कविताला श्रद्धांजली वाहू आपण. आणि फुलं आणायला सांगशील तू कोणाला तरी? हो त्याची काळजी करू नकोस. मी ऑफिसमध्ये कोणाला तरी सांगेन फुलं आणायला. ओके रडू नकोस. शांभवी चल, मला निघावं लागेल, ऑफिसमध्ये मीटिंग आहे. हा शांत राहा, रडू नकोस. येऊ, काळजी घे. निकित काय कुठे बाहेर निघालास? बाहेर नाही, मी ऍक्च्युली घरी चाललोय, जरा एक अर्जंट काम आहे घरी. निकित आपल्या ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे आज, विसरलास का? गावावरून येतात क्लायंट्स आपल्याकडे, त्यांना आपण वेळ दिलाय आणि मुळात जमिनीचा व्यवहार तुला करायचा आहे, तुला डिसिजन घ्यायचे. मग मी काय करणार आहे बोलून तिथे? आय नो पण मला खरंच खूप इम्पॉर्टंट काम आहे. मला घरी जावंच लागणार आहे. अनिकेत कालपासून ऑफिसमध्ये काय गोंधळ सुरू तुला माहितीये का? क्लायंट्स माझं नीट ऐकूनही घेत नाहीयेत. ते काय नाही, तू इथे थांबायचेस, बाकीचं काम नंतर कर. आणि काय असं काय महत्वाचं काम काय तुझं? माझं ते ऐक ना, मी आत्ता नाही काय तुला सांगू शकत. मी नंतर सगळं सांगेन, पण खरंच खूप इम्पॉर्टंट काम आहे. ट्रस्ट मी साकेत दादा प्लीज. आणि मी लवकर परत येतो. मी घरी थांबणार नाहीये, मी लगेच परत येणार. प्लीज प्लीज ऐक ना, जाऊ दे ना मला प्लीज. अरे मी खरंच परत लवकर येईल. ठीक आहे जा आता. काय हो आपण जाताना फुलं घेऊन जा घरी. बोल. हो कविताच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलाय घरी, त्यासाठी लागतायत. हा मी ते सगळं करतो, तू त्याची काळजी नको करूस. ओके आणि मी परत पण येतो लवकर. ठीक आहे, आलोच मी. थँक्यू. बाय. नंतर मीटिंग नंतर बोलू.
दादा एक 100 रुपयाची मोकळी फुलं द्या. थांब. कोण आहेस तू? कोण आहेस तू? हॅलो, काय झालं? बायको, पुरावे माझ्या ताब्यात आहेत आणि फाईल सुद्धा मिळाली आहे मला. शाब्बास शाब्बास. ए कबगा, मला ना तुझ्या फुकटच्या शाबासक्या नको आहेत. मला पैसे हवेत, पैसे. मला पैसे दे आणि तुझे पुरावे घेऊन जा, कळलं? मिळणार मिळणार. तुला तुझे पैसे मिळणार आणि मला माझे पुरावे, आणि मग ती फाईल माझ्या ताब्यात येणार. काल त्या बिचाऱ्या छवीनी आपली जिवलग मैत्रीण कविता गमावली. आज अनिकेतने पुरावे गमावले. आता माझा पुढचा खेळ सुरू.